नमस्कार. प्रज्ञास किचनमध्ये आपले स्वागत आहे. काहीतरी वेगळं आणि नवीनच कुरकुरीत चमचमीत ते म्हणजे सोलापुरी डिस्को भजी करून तर पहा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. तर त्यासाठी आपल्याला इथे हिरवी मिरची लागणार आहे. देठ काढून घेतले तरी चालतील, देठ ठेवले तरी चालणार आहेत. फक्त स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या. आता मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपल्याला ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे तयार. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2 वाट्या हरभरा डाळीचं पीठ घेऊयात आणि हरभरा डाळ गिरणीतून दळून आणताना थोडीशी रवाळ आपल्याला दळून आणायची, जशी आपण बेसन लाडूसाठी दळून आणतो ना तशी दळून आणायची आहे. 2 वाट्या हे डाळीच्या पिठाला अंदाजाने मीठ घालूयात आपण. साधारण 1-1.5 चमचा मीठ लागेल. 1 छोटा चमचा हळद पावडर आणि छोटा चमचाच आपल्याला धणे जिरे आणि ओव्याची पूड घालायची, याच्यामुळे खमंगपणा वाढतो. आणि एक अर्धा डाव साधं म्हणजे कच्चंच तेल आपल्याला घालायचं आहे, मोहन घालायचं नाही. आणि हे सगळं पहिल्यांदा कोरडंच पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. विकतचं डाळीचं पीठ जर तुम्ही वापरणार असाल तर त्याच्यामध्ये 1 चमचावर बारीक रवा घालायचा, पण शक्यतो घरी दळलेलं डाळीचं पीठ वापरावं. म्हणजे जे जाडसर असं दळून आणलेलं असतं ना तेच वापरावं, म्हणजे ही डिस्को भजी खूप छान होते. आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला पाणी मिसळायचं आहे. आणि आपण नेहमी जसं भजीला पीठ तिंबतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचं आहे. आणि घट्ट का ह्याचं रिझन तुम्हाला मी पुढं सांगणार आहे, तर व्हिडिओ पाहत राहा. बघा, आणि पीठ कालवताना शक्यतो आपल्याला एकाच दिशेने डाव फिरवायचा आहे. डाव म्हणा, हात म्हणा, जे काही आपल्याकडे जर हँड बीटर असेल तर ते देखील एकाच दिशेने फिरवावं, म्हणजे छान त्याच्यामध्ये हवा भरते. बघा, ही कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. इतपत घट्ट आपण आता हे तिंबून घेतलेलं आहे. छान एकसारखं गाठी न होता हे पीठ आपण कालवून घेतलेलं आहे. बघा, आता ह्याला थोडंसं मुरू द्यायचं आहे. झाकण ठेवून आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं ह्या पिठाला मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत कढईमध्ये आपण तेल घेऊयात आणि तेल छान पहिल्यांदा आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि मग गॅस एकदम बारीक करायचा आहे. आता हे पीठ पण छान मुरलेलं आहे. जे काही आपण रवाळ दळलेलं हे पीठ असल्यामुळं ते छान पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि हा रस छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. बघा, आपण घट्ट पीठ का मळलं होतं, कारण आपण नंतर हा लिंबाचा रस मिसळल्यावर ते थोडंसं परत पातळ होतं. त्यामुळे लिंबाचा रस घालणं विसरू नका. ही एक छोटीशी आणि खूप छान अशी टीप आहे. ह्याच्यामुळे ना मस्त गुबगुबीत असे भजी तयार होतात आपल्या. आता परत 1 चमचा मोजून आपल्याला याच्यामध्ये पाणी मिसळायचं आहे. ते वर असं पसरून घालायचं पिठावर आणि पिठात न कालवता तसंच ठेवायचं. त्या वरच्या पाण्यामध्येच आपल्याला छोटा पाव चमचा खायचा सोडा असा पसरून घालायचा आहे. बघा, सोडा डायरेक्टली पिठात न घालता असा पाण्यावरती घालून मग तो पिठात छान मिसळून घ्यायचा आहे. आणि छान 2 ते 3 मिनिटं पीठ मस्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा छान त्याच्यामध्ये पिठामध्ये मुरतो. आणि इकडे तेल पण तापलेलं आहे. तेल तापल्यानंतरच पिठामध्ये सोडा मिसळायचा आहे, कारण सोडा मिसळला आणि छान फेटलं की लगेचच आपल्याला भजी तळायला घ्यायची आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घेणार आहोत पिठामध्ये आणि अशा बघा एकावर एक अशा लावून घ्यायच्या छान एकसारख्या, म्हणजे ना आपल्याला पिठामध्ये सोडताना पटपट सोडता येतात. त्यासाठी अशी अरेंजमेंट करून घ्यायची आणि वेळ आपला वाचतो. त्यामुळे आता पिठात अख्खी मिरची जी आहे ती पूर्ण अशी छान दोन्ही बाजूनी बुडवायची. मिरचीला सगळीकडनं पीठ लागलं पाहिजे आणि मग हे 1-1 मिरची अशी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. बघा, सोडताना केवढी मिरची होती बघा, आणि आता तळल्यानंतर ती किती छान टम्म गुबू फुगते भजी आपली मिरचीची. आणि मिरचीला कुठेही आपल्याला कट द्यायचा नव्हता, काही लिंबू लावायचा नव्हता, तरी
भजी जे आहेत ते उडत नाहीत, फुटत नाहीत, अगदी छान तळल्या जातात. बघा, जितके आपल्या कढईमध्ये तेलामध्ये मावतील एवढी मिरची त्याच्यामध्ये सोडायची आहेत आणि दोन्ही बाजूनी आलटून पालटून छान आपल्याला पिवळसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आणि तळताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. बघा किती छान फुगलेले आहेत टम्म. मिरचीचा आकार बघा आणि भजीचा आकार बघा. ही झाली मिरचीची भजी. ही तर नॉर्मली आपण खूपदा बनवतोच, पण सोलापूरची जी प्रसिद्ध भजी आहे मिरचीची ती म्हणजे डिस्को भजी, किंवा काही भागात त्याला कट भजी देखील म्हणतात. आणि त्याचा स्पेशल मसाला तो देखील खूप छान टेस्ट आणतो ह्या भजीला. आणि ती कुरकुरीत असते आणि महत्त्वाचं म्हणजे 2-3 दिवस टिकते बरं का देखील. म्हणजे आपण प्रवासात वगैरे जाताना छोटा स्नॅक्स म्हणून घेऊन जाऊ शकतो. थंडी पावसाळ्यामध्ये देखील खायला छान आहे. आता अशाच पद्धतीने सगळे मिरची भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा किती छान गुबुगुबू फुगलेले आहेत. अशा सुद्धा ह्या मिरची भजी आपण खाऊ शकतो नुसती मिरची भजी म्हणून. पण आज आपण डिस्को भजीची रेसिपी पाहत आहोत. तर आता सगळ्या अशा मिरची भजी तळून झालेल्या आहेत, त्यांना थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. म्हणजे आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्याला चटका बसणार नाही इतपत गार होऊ द्यायचं. आणि मग आपल्याला आता बघा दोन्ही मधला तुम्हाला डिफरन्स दाखवतीये. एक मिरची आणि त्याची भजी कशी छान फुगलेली आहे. आता आपल्याला हे जी भजी आहेत ते एका विळीनी किंवा असं आपण चॉपिंग बोर्डवरती घेऊन त्याला छानपैकी असे कट देऊन घ्यायचे आहेत. त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. म्हणजे थोडा भजीचा भाग, आतला मिरचीचा भाग आपल्याला दिसला पाहिजे. बघा किती मस्त फुगलेली आहे बघा. आणि छान जाळी पडलेली आहे. अतिशय सॉफ्ट अशी ही मिरची भजी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते आणि किती जाड वरती लेयर आलेला आहे. पण तितकंच ते सॉफ्ट आहे, घट्ट नाहीये, जाळी पडलेला आहे. त्याला आपण जो 1 चमचा लिंबाचा रस वापरला होता ना, त्यामुळे त्याला ती मस्त जाळी पडलेली आहे. तर ती टीप विसरू नका. आणि जे आपलं फेटण्याची जी प्रोसेस आहे ती पण खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे देखील अशी छान हे भजी फुगतात. नाहीतर नुसती मिरचीची भजी म्हणजे एक वरती पातळ पिठाचा लेयर येतो. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी अशा पद्धतीच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या लक्षात ठेवा. आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या मिरची भजींना कट करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त भाग त्याचा मिरचीचा आपल्याला दिसेल असा. बघा मस्त आतमध्ये हिरव्या रंगाची मिरची दिसते आणि कडेला पिवळा आपला भजीचा भाग आहे. आता परत तेल तापलेलं जे आहे ते मध्यम आचेवर ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला ह्या कट केलेल्या ज्या तुकडे आहेत ते परत एकदा तळून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी छान पलटून पलटून घ्यायचं. थोडा वेळ लागतो कारण बारीक गॅसवर तळावे लागतात, पण त्यामुळे मस्त कुरकुरीत होतात. आणि कुरकुरीत झालेत का नाही ही ओळखण्याची पद्धत म्हणजे आतली जी मिरची असते, जिचा रंग आपल्याला इतके वेळ हिरवा दिसत होता, तो असा चॉकलेटी कलर दिसायला लागला की आपली ही तळून झाली आहे समजावं. किंवा तुम्ही झाऱ्यात घेऊन बघा, झाऱ्यात घेतल्यावर आपल्याला कुरकुरीत लागायला लागतात, त्याच्यावरून देखील तुम्ही ओळखू शकता. आणि मग तेल निथळून आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे तुकडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त दिसत आहेत आणि किती कुरकुरीत झालेले आहेत आणि किती क्रिस्पी आहेत. कुरकुरीत आणि कडक नाही आहेत, क्रिस्पी आहेत. बघा ऐकलात आवाज? किती कुरकुरीत आणि किती हलके झालेले आहेत आणि तितकेच चविष्ट असे डिस्को भजी आहेत. आता याचा आपण मसाला पाहूयात. पहिला तर आपल्याला 1 चमचा याच्यावरती चाट मसाला भुरभुरायचा आहे. त्यानंतर 1 चमचा काळं मीठ याच्यावरती पसरवायचं आहे. आणि आपल्याला आवडत असेल तर, कारण ही ऑलरेडी मिरचीचीच भजी आहे, पण तळल्यामुळे आणि 2दा तळल्यामुळे ह्याच्यातला थोडा तिखटपणा कमी झालेला असतो. त्यासाठी जर झणझणीत आवडत असेल तर यावरती थोडं 1 चमचाभर आपल्याला तिखट देखील पसरवून घालायचं आहे. सोलापुरामध्ये तर ह्या तिखटाबरोबर काळा मसाला देखील असतो, तो देखील पसरवून घालतात. पण जास्त तिखट होईल म्हणून मी
तो पसरवत नाही आहे. त्याबरोबर तळलेल्या मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि मस्त अशा ह्या कुरकुरीत डिस्को भजी नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया. बाय बाय.